असा विचार आहे। अर्थात आता ह्याचा विचार जरी वाल्मिकी रामायणामध्ये प्रत्यक्षत्वाने जरी केलेला नसला तरी हा विचार बिभीषणाच्या अंतःकरणात आलाच असेल की नाही, की आत्ता जर आपण रामाकडे गेलो, रामाला मिळालो, जाऊन रामचंद्र प्रभूंच्या पक्षामध्ये गेलो, तर मग लोक पुढं असं म्हणतील, काही निर्णय लागल्यावर भाऊ फुटला म्हणतील की नाही। आजही बिभीषणाचं नाव त्या अर्थाने बदनामच आहे हो। आजही इतका सज्जन आहे बिभीषण, भगवंताचा लाडका भक्त आहे, शरणागती करता त्याचं उदाहरण दिलं जातं, पण तरी सुद्धा माणसं म्हणतात एखादा माणूस जर फुटला तिथून आपल्यातला पक्षातला दुसऱ्याकडे जाऊन आपलं काही बोलायला लागला, मग माणसं म्हणतात काय नाही हो घरभेदी बिभीषण म्हणतात की नाही, लंकाभेदी आहे, घरभेदी आहे, बिभीषण आहे। आता घरभेदी बिभीषण हे जणू शिवी दिल्यासारखं झालंय। हे बिभीषणाला कळलं नसेल का हो त्या वेळेला, की आत्ता आपण जर तिकडे गेलो आणि त्यांच्या पक्षामध्ये जाऊन काही केलं तर कदाचित पुढे लोक आपली निंदा करतील, निर्णय काही वेगळा लागला, रामचंद्र प्रभू जिंकले तर लोक म्हणतील बिभीषणाने सगळा रहस्यभेद केला, त्यामुळं बिभीषणाला सगळं माहिती होतं म्हणून राम जिंकले, असं होईल की नाही। मग बिभीषणाने ठरवलं की ही आपत्ती आपल्यावर यायची नसेल तर एक काम केलं पाहिजे, रामाकडे भक्त म्हणून जाऊन भेटलं पाहिजे, रामाच्या सेवेकरता रामचरणाचा आश्रय केला पाहिजे, पण युद्धामध्ये प्रत्यक्ष सहभागी न होता रामचंद्र प्रभू विचारतील तिथं आपण त्यांना सल्ला दिला पाहिजे। प्रत्यक्ष युद्धामध्ये बिभीषण कुठेही सहभागी नाही आहे। न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, हे रामायणामध्ये बिभीषणाच्या बाबतीत घडलंय, जे गीतेमध्ये आणि महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या बाबतीमध्ये घडलंय की हातामध्ये शस्त्र धारण करणार नाही, पण विचारलं तर चार युक्तीच्या गोष्टी सांगेन बाबा, हे जसं भगवान बोलले त्या पद्धतीचं बिभीषणाचं वर्तन आपल्याला दिसून येतं। बिभीषणाने हातामध्ये शस्त्र धारण केलं नाही, पण रामचंद्र प्रभूंना काही सल्ला मात्र त्यांनी नक्की दिला। काही अडचणीच्या काळामध्ये बिभीषणाने विचार केला रामचंद्र प्रभूंना शरण गेलं पाहिजे, आपले मंत्री गोळा केले, त्यांच्याबरोबर सल्ला घेतला, त्यांची सल्लामसलत केली, विचार विनिमय केला त्यांच्याबरोबर, आणि त्यांच्या सगळ्यांच्या सल्ल्याने एकमतानं आपण रामचंद्र प्रभूंकडे गेलं पाहिजे असा विचार करून बिभीषण तिथून निघाले। आता ते येणार आहेत रामचंद्र प्रभूंकडे शरणागत म्हणून। शरणागत म्हणून बिभीषण येणार ही बातमी रामचंद्र प्रभूंना बिभीषण येण्याच्या आधी कळते, कारण त्यांचे हेर आहेत, त्यांनी पाठवलेले, त्यांना कळलं बिभीषण तिथून निघालाय, तो आपली शरणागती पत्करण्याकरता येतो आहे, काय करावं विचार सुरू झाला। बऱ्याच वानरांनी मोठ्या मोठ्या सेनापतींनी सांगितलं करू नका, त्याला आश्रय देऊ नका, का? कारण म्हणे रावण कपटी आहे, रावण कपटी आहे, कदाचित बिभीषण हा त्याचाच भाऊ आहे, तोही राक्षस योनीतलाच आहे, त्यामुळे कदाचित असं असेल की आपली शरणागती पत्करण्याकरता म्हणून तो बिभीषण नाटक करून इकडं येईल, आपल्या पक्षात राहण्याचं नाटक करेल आणि आतून मात्र तिकडं मिळालेला असेल। मग इकडं आपण काय विचार विनिमय करतो, युद्धाची आखणी काय करतो, व्यूह कसे आखणार आहोत, काय काय करणार आहोत, हे जर सगळं त्यांनी रावणाला सांगितलं तर इकडच्या माणसांनी तिकडे रहस्यभेद करून दिला तर आपला पराजय निश्चित आहे, त्याला स्थान देऊ नका। एकाने सांगितलं नको म्हणे, बिभीषणाला जवळ आश्रय देऊ नका, त्याला शरणागती देऊ नका, का? एकाने युक्तिवाद केला, तो म्हणाला अहो जो सख्या भावाचा झाला नाही तो आपला काय होईल, तो त्याच्या भावाचा झाला नाही, भावाच्या पक्षात राहिला नाही ना आपल्याकडे आला, आपला काय? आपण तर काही झाले तरी परके आहोत त्याच्या दृष्टीने। ज्या एका आई बापाच्या पोटी ते दोघे जन्माला आले ते दोघे तिथं एकत्रित राहत नाहीत, मग आपल्या जवळ येऊन तो काय एकत्रित राहील? तो काय आपला अनुकूल विचार करेल, आणि करायचा असेल तर का म्हणून अनुकूल विचार करेल? नको नको नको। सुग्रीवाला विचारलं, सुग्रीवाने सांगितलं नको देवा, शक्यतो हा आता धोका पत्करू नका। रामचंद्र प्रभूंनी सगळ्यांचं ऐकून घेतलं, काही बोलले नाहीत, आणि त्यांनी शेवटचा प्रश्न विचारला, मारुती काय म्हणतो ते सांगा। तुमची सगळ्यांची मतं एका बाजूला आहेत आणि त्याचं एकट्याचं मत एका बाजूला आहे, तो काय म्हणतो ऐका। का? मारुतीचं मत का महत्वाचं देवा? आम्ही एवढं सांगतोय तुम्हाला, आम्हाला काय राजकारण कळत नाही का? तुम्हाला सगळ्यांना कळतं रे, पण तुम्हाला फक्त कळतं
तो लंकेत जाऊन बघून आलाय ना, त्याने बिभीषणाची गाठ घेतली आहे ना. बिभीषण कोण आहे, स्वभावाने कसा आहे, काय आहे, राहणीमान कसं आहे, विचारशैली कशी आहे, हे मारुतीने बघितलंय. त्यामुळे ज्याला अनुभव आहे त्याला विचारा. नुसतंच बुद्धीनं ज्याने अभ्यास केलेला आहे त्याचा अभ्यास चांगलाही असेल कदाचित, पण त्या अभ्यासापेक्षा ज्याचा अभ्यास आणि अनुभव हे दोन्ही एकत्रित आलेले आहेत त्याचं मत केव्हाही श्रेष्ठ ठरतं. मारुतीला बोलवलं, त्यांना विचारलं, काय रे तुला काय वाटतं, बिभीषण येतोय असं आम्हाला कळतंय, काय वाटतं तुला. मारुतीरायांनी सांगितलं, देवा तो जर शरणागत म्हणून येत असेल तर डोळे झाकून त्याला शरणागती द्या, डोळे झाकून द्या. रामचंद्र प्रभूंना बरं वाटलं. मग रामचंद्र प्रभूंनी शरण जाणं म्हणजे काय, शरणागतीचं महत्त्व काय आहे हे सगळ्या सुग्रीवाला वगैरे समजावून सांगितलं. सुग्रीवाला सांगताना रामचंद्र प्रभू म्हणाले, सुग्रीवा अरे तो येतोय हे कळलं ना आपल्याला, तो कोणी असू दे, तो कोणी असू दे, तो बिभीषण असू दे नाहीतर रावण असू दे, माझं काही म्हणणं नाही. तो मला शरण येणार असेल तर मी त्याला नाकारू शकत नाही. का, कारण या अवतारामध्ये मी तसा शब्द दिलाय, सकृदेव प्रपन्नाय तवास्मी तिच्या याचते अभयम सर्वभूतेभ्यो ददाम्येतद व्रतम मम. रावण जरी आला तरी मला चालेल, तरी चालेल. बिभीषण आला, आनंद आहे, येऊ दे, माझं काही म्हणणं नाही. शरणागत होणं, शरणागती किती महत्वाची आहे हे कळावं म्हणून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. म्हणून रामचंद्र प्रभूंनी एका कपोताची गोष्ट सांगितली. एक कपोत पक्षी अरण्यामध्ये राहणारा, अगदी थोडक्यात सांगतो, अरण्यामध्ये राहणारा, त्याला मारण्याकरता एक पारधी आला. त्या पारध्याने त्या कपोताचा पुष्कळ पाठलाग केला. तो कपोत काही त्याला सापडला नाही. तो कपोत झाडामध्ये लपून राहिला. तो पारधी त्याच झाडाखाली थांबला, त्याला शोधत राहिला. थोड्या वेळानं ढग दाटून आले, सोसाट्याचा वारा सुटला, धो 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 पाऊस पडायला लागला. काय करावं कळेना. कपोताने विचार केला, आपल्या आश्रयाला थांबलेला आहे, आपल्या झाडाच्या खाली थांबला, आपल्याला शरणागत आहे. कारण शरण जाणं, शरण शब्दाची व्युत्पत्ती सांगतानाच ही सांगितली जाते, शरणम ग्रहरक्षित्रोहो. शरण म्हणजे काय, ग्रहरक्षित्रोहो दोन्ही आहे. ग्रह त्याला आसरा देणं आणि त्याचं रक्षण करणं, या दोन्हीला मिळून शरण घेणं असं म्हणतात. रामचंद्र प्रभूंनी शरणागती दिली म्हणजे काय, आपण एखाद्याला शरण जातो म्हणजे काय, जातो म्हणजे त्याच्या आश्रयाला राहतो आणि त्याच्याकडून आपल्या संरक्षण येतो, या दोन्हीला मिळून शरणागती म्हणतात. नुसतं या माझ्या घरी राहा आणि सकाळी उठलं की निघून जा, ही शरणागती नाही आहे. अनेक वेळेला पांथस्थ येतात, आपल्या घरी मुक्काम करतात. जर आता माऊलींच्या सोहळ्यामध्ये आपण पाहतो ना, कुणाच्या तरी घरी वारकरी राहतो. नाथ महाराजांनी म्हटलंय, वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी निघून गेला. नाथ महाराज बोलतात ना, एखादा वस्तीकर येतो आपल्या घरी, रात्री वस्ती करतो, आम्हाला काही सापडत नाही गावामध्ये, इथं काही लॉज नाही, हॉटेल नाही राहण्यासारखं, आम्हाला तुमच्या घरात बाहेरची खोली जरा झोपायला द्यावं, आम्ही सकाळी उठून निघून जातो. माणसं म्हणतात ठीक आहे, घ्या, रात्रभर राहा, सकाळी जा. मग रात्रभर जो पांथस्थ आपल्याकडे राहतो, आपण काय त्याला शरणागत म्हणून त्याला मान देतो का? नाही, तो आपल्याला शरण आलेला नाही आहे. कारण आपण त्याला फक्त आसरा दिलाय, त्याच्या संरक्षणाची हमी नाही घेतली आपण. आणि काही वेळेला लोक संरक्षणाची हमी घेतात पण आसरा देत नाहीत. दोन्हीलाही आपल्याला शरणागती म्हणता येत नाही. शरणागती या दोन गुणांनी युक्त असावी लागते. शरणम ग्रहरक्षित्रोहो, आपल्याला आसरा देणं आणि रक्षण करणं, या दोन्हीलाही शरणागती म्हणतात, दोन्हीला मिळून. म्हणून बिभीषणाचं रक्षण करण्याकरता बिभीषणाला शब्द दिलाय की तुला मी लंकेच्या गादीवर बसवतो म्हणून. काय कारण आहे? नाही तर बिभीषणाला शब्द देण्याचं काय कारण आहे? काही कारण नाही. पण हा एकमेव आपल्या बाजूला आल्यामुळे टिकून राहणारा आहे आणि आपल्याला याला त्या गादीवर बसवावं लागेल. खरं तर या सगळ्या युद्धानंतर कुंभकर्णाचा मुलगा मूलकासूर तोही राहिला होता शिल्लक, पण रामचंद्र प्रभूंनी त्याला तुला गादीवर बसवतो असा शब्द नाही दिला. कारण शरणागत आलेला बिभीषण आहे, त्यामुळे त्याला आसरा देणं आणि त्याचं रक्षण करणं हे दोन्ही रामचंद्र प्रभूंनी निभावलंय. त्याला दिलेलं मी दिलेलं आहे, त्यामुळे त्याचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे, हे रामचंद्र प्रभूंनी बोलून दाखवलंय. अध्यात्म रामायणामध्ये हा प्रसंग आलाय.
शिवरात्रीची पूजा करण्याकरता एके दिवशी लंकेचा राजा बिभीषण हा रामेश्वराला आला आणि रामेश्वराला आल्यानंतर ती सगळी त्यांनी रामेश्वराची पूजा केली आणि पूजा करून तिथून बाहेर पडताना एक गाय आत चाललेली त्यांनी बघितली. त्या गायीला हकलण्याकरता बिभीषणाने एक गवताची काडी तिच्यावर अशी तिला मारण्याकरता म्हणून फेकली. ती गवताची काडी गायीच्या अंगावर पडून गाय मेली. गोहत्या घडली म्हणून बिभीषणाला प्राणदंड देण्याचा विचार तिथल्या लोकांनी चालवला. बिभीषणाला जाळून मारायचं ठरलं. सगळी चिता रचली. बिभीषणाने भगवंताचा धावा केला. अयोध्येत रामचंद्र प्रभूंचं राज्य चालू होतं. रामचंद्र प्रभू तिथून परत आले आणि त्यांनी विचारलं, कशा करता याला मारता? याला मारू नका. रक्षण करणं म्हणजे काय आहे, शरणागताचं रक्षण म्हणजे काय, त्याच्याकरता हा प्रसंग मी अध्यात्म रामायणातला सांगतोय आपल्याला. याला मारू नका. का मारू नका? याच्याकडून गोहत्या घडली, याला मारू नको तर मग ही शिक्षा भोगणार कोण? रामचंद्र प्रभूंनी तिथं सांगितलं, वरम ममैव मरणम मद्भक्तो हन्यते कथम राज्यम आयुः मया दत्तम तथैव स भविष्यति भृत्यापराधे सर्वत्र स्वामिनाम दंडयिष्यते. हा जगाचा नियम आहे म्हणून रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, राज्यम आयुः मया दत्तम. त्याला दिलेलं राज्य आणि त्याला दिलेलं आयुष्य मी दिलेलं आहे आणि मी दिलेल्या आयुष्यामध्ये तो जे वागतोय त्याची जबाबदारी अर्थात माझी आहे. म्हणून मला मारा पण माझ्या भक्ताला मारू नका. हे भगवंतानी बिभीषणाचं केलेलं रक्षण आहे. बिभीषणाला लंका दिली, हे बिभीषणाला ग्रह आसरा दिला, आश्रय एक उपलब्ध करून दिला आणि बिभीषणाचं रक्षणही केलं. तेही आपल्याला पाहता येतं. ही शरणागती आहे. रामचंद्र प्रभूंनी शरणागती म्हणजे काय याचा पुष्कळ विचार केला. काय आहे, कसं आहे, काय केलं पाहिजे, ही शरणागती कशी असते, शरणागत म्हणजे काय, शरण कुणाला म्हणावं, हा शरण आला म्हणजे नेमकं काय झालं, या सगळ्याचा विचार केला. वास्तविक या जगतामध्ये या सगळ्या शरणागतीच्या विचाराचा एकच आपल्याला त्याचा थोडासा गोषवारा म्हणून सांगतो. सगळा विचार मला सांगायचा नाही, तेवढा वेळ नाही आपल्याकडे, पण त्याचा एक गोषवारा म्हणून थोडंसं सांगतो, सूत्र सांगतो. या सगळ्याचा हे असा आशय असा आहे की या जगतामध्ये शरणागतीची भावना कदाचित सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये असेल. माणूस शरणागत का होतो, शरण जाण्याचा विचार का येतो त्याच्या अंतःकरणामध्ये, मी आपल्याला याची उदाहरणं सांगतो. ज्ञानोबारायांचा एक अभंग सगळ्यांना जवळजवळ माहिती आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी पाठी लागले ओढाळ, कवणामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. हे ज्ञानोबराय बोलले ना. हे कवणामी शरण जाऊ हे काय का म्हटलं त्याने? शरण जाणं काय असतं, कुणाला शरण जाता येतं आणि शरणागतीची भावना माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण का होते? आपण थोडं अजून पुढे जा. समर्थांच्या वाङ्मयामध्ये जी करुणाष्टक समर्थांनी आपल्याला दिली ती करुणाष्टक सगळी पहा. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परमदिन दयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझविण क्षीण होतो धावरे धाव आता. शरणागती आहे ना, शरणागती आहे. तुझं विण क्षीण होतो धावरे धाव आता, भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थम्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी. समर्थांची गोड करुणाष्टक आहेत. खोलीचं दार लावून सगळा अंधार करून शांत चित्तानं ही म्हटली ना करुणाष्टक, तर देवानी समोर उभं राहावं असं सामर्थ्य या शब्दांमध्ये समर्थांच्या. इतकी करुणा निर्माण होते, इतकी रचनाच अशी आहे, शब्दयोजनाच अशी आहे समर्थांची, त्याच्या मागचा भावच असा उत्कट आहे आणि भगवंताच्या अंतःकरणाला स्पर्श करणारा भाव समर्थांनी या करुणाष्टकातून व्यक्त केला. काय आहे हे सगळं? ही शरणागती का स्वीकारावी असं माणसाला वाटतं? त्याच्या मागचं मानसशास्त्र थोडंसं आपण लक्षात घेऊ जाता जाता. काय असतं, शरणागत मनुष्य शरण जातो याला कारण तीन आहेत. तीन कारण.
ज्ञानोबारायांनी कवणामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ म्हणून त्याच्या आधीच्या 3 चरणामध्ये या कारणांचा खुलासा केलाय असं मला वाटतं बरं का. म्हणून थोडा विचार मानसशास्त्राच्या अंगाने बोलतो तेवढा ऐका. काय आहे शरणागताची भावना? शरणागत मनुष्य का होतो? ती भावना अंतःकरणामध्ये का निर्माण होते? याच्या मागे सामान्यत्वानं 3 कारणांचा विचार आपल्याला करता येतो. पहिली गोष्ट अशी असते, शरणागत होण्याकरता आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या दुःखाची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. ही पहिली पायरी आहे. आपल्या जीवनामध्ये निर्माण झालेलं दुःख आपल्याला दूर करता येणार नाही, ही स्वसामर्थ्याच्या मर्यादांची आपल्याला जाणीव झाली पाहिजे. 2, आणि मग जे दुःख आपल्या जीवनात निर्माण होऊन आपल्याला दूर करता येत नाही, ते दुःख कोण दूर करू शकेल याची जाणीव झाली पाहिजे. तर मनुष्य तिथे शरण जात असतो. बहुतांश वेळेला जीवाला आपल्या जीवनातल्या दुःखाची जाणीवच होत नाही. आम्ही दुःखी आहोत हेच आम्ही मान्य करायला तयार नाही आहोत. काही नाही, कसं चाललंय? आनंद आहे. कशाचा आनंद असतो? म्हणजे म्हणू नये असं माझं म्हणणं नाही आहे, हे म्हटलंच पाहिजे. कसं आहे हो, बरं आहे का? अहो बरं आहे. पण त्याच्या बरोबरीनं हे म्हणावं, बरं आहे देवाच्या इच्छेने, भगवत कृपेनं बरं चाललंय, देवाने आजचा दिवस सार्थकी लावलाय, उद्या काय होईल देवाची इच्छा. या भावनेने जर आनंदी आनंद आहे म्हणता आलं तर बरं आहे, नाहीतर काही खरं नसतं. कसं चाललंय? आनंद आहे एकदम. अरे संध्याकाळच्या जेवणाचं तुला अजून माहिती नाही, कशाचा आनंद आहे? पण माणसं हे म्हणतात. आमच्या जीवनातलं दुःख हे संसारातल्या दुःखाची चर्चाच चालू नाही. बरं, मी आपल्याला थोडंसं तात्विक बोलतोय. आमच्या जीवनामध्ये संसारात कोणकोणती दुःख येतात याची आपल्याला जाणीव होत नाही असं माझं म्हणणंच नाही आहे. पैसा कमी पडतो, कुठंतरी कोणत्या तरी ह्याच्यामध्ये अपूर्णता राहते मानवी जीवनामध्ये, मान्यच आहे की. संसारातल्या दुःखाची जाणीव होणं महत्वाचं नाहीये, संसार नावाच्या दुःखाची जाणीव होणं महत्वाचं आहे. संसारातली दुःख कुणालाही कळतात, संसार नावाचं दुःख कळालंय का? संसारात दुःख नाहीये, संसार हा दुःख आहे. संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ आहे ना. आम्हाला ते कळलं पाहिजे. बरं, ते दुःख दूर करणं आमच्या सामर्थ्याच्या बाहेर आहे. आणि ते दुःख कोण दूर करू शकतो याची जाणीव आहे. बघा आता समर्थांची वचनं बघा, ज्ञानोबारायांची वचनं बघा, लावून घ्या. विस्तार करण्या एवढा वेळ नाही आपल्याकडे. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, स्वदुःखाची जाणीव, स्वदुःखाची जाणीव. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया, परम दिन दयाळा निरसी मोहमाया, अचपळ मन माझे नावरे आवरिता. दुःख दूर करणं माझ्या हातात नाही, माझं मनच माझ्या ताब्यात नाही. मग कोण दूर करू शकेल? तुझं विण शिण होतो धावरे धावा आता. ही शरणागती आहे. त्यामुळे बिभीषणाला जे दुःख आहे त्या दुःखाची निवृत्ती करणं हे बिभीषणाच्या हातात नाही आहे. त्यामुळे बिभीषण शरणागत होतोय. रामचंद्र प्रभूने त्या कपोताचा दृष्टांत दिला. पाऊस सुरू झाला, थंडी वाजायला लागली आणि त्या कपोताला असं वाटलं की हा पारधी आपल्या झाडाखाली उभा आहे म्हणजे आपल्या आश्रयाला आलेला आहे. आपल्याला झाडाखाली आला म्हणजे तो शरणागत झाला. मग जर तो आश्रय आपण त्याला दिला असेल तर त्याच्या रक्षणाची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. म्हणून कपोत विचार करतो, धो 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 पाऊस आहे, तो पारधी पूर्ण भिजून गेलेला आहे, थंडीनं कुडकुडतोय, काय करावं कळेना. मग तो कपोत खाली उतरला. त्यांनी कुठून कुठून काड्या गोळा केला, अग्नी आणला, त्याच्याकरता शेकोटी पेटवून दिली. त्याला बरं वाटलं, थोडी ऊब निर्माण झाली. सगळं झालं, रात्र संपत आली. आता रात्री तरी काही मिळालं नाही, भूक लागली. म्हणल्यानंतर कपोताने विचार केला, याला जर भूक लागली तर याला अन्न देणं आपलं कर्तव्य आहे, कारण हा आता आपल्या आश्रयाला आलेला आहे. मग कपोताने बघितलं, घरात याला देण्यासारखं काही नाही. म्हणून कपोत पुन्हा त्याच्याकडे गेला. समोर शेकोटी पेटवलेली आहे, तो पारधी शेकत बसलेला आहे. आणि कपोताने त्याला प्रार्थना केली, तुम्ही माझ्या घरी आलात, तुम्ही माझे अतिथी आहात, तुम्हाला मी आश्रय दिला, पण तुम्हाला मी तुमचं रक्षण भुकेपासून मी करू शकलो नाही. माझ्या जीवनामध्ये माझ्या घरामध्ये तुम्हाला देण्यासारखं काही नाही आहे. मग तुमचं पोट भरलं पाहिजे ना. मग एक काम करा म्हणे, काय, मी स्वतः या अग्नीमध्ये प्रवेश करतो, मला भाजून आपण खा आणि आपलं पोट भरा. हा कपोताचा दृष्टांत रामचंद्र प्रभूने
इथं दिला आणि रामचंद्र प्रभूंनी सांगितलं शरणागतीचा हा विचार हा अशा पद्धतीचा आहे, त्यामुळे कोणी जरी आलं तरी त्याला शरणागती देणं माझं कर्तव्य आहे, मी देणार आहे. मग विभीषण दुसऱ्या दिवशी सकाळी आकाशमार्गाने आले आणि आकाशमार्गाने आल्यानंतर त्यांनी सांगितलं की या जगतामध्ये शरण जाण्याच्या योग्यतेचं परमात्मा सोडून दुसरं कोणी नाही. कदाचित आश्रय देतील पण रक्षण करणार नाहीत, काही लोक रक्षण करतील पण आश्रय देणार नाहीत. मग रक्षण आणि आश्रय हे दोन्ही एकसमयावच्छेदानं देणारं जर कोणी असेल तर या जगतामध्ये देवाशिवाय दुसरं कोणी नाही. म्हणून तुकोबारायांनी म्हटलंय, तुझवीण कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा मी न देखे कोणी दुजातीही त्रिभुवनी. देवा, तुमच्याशिवाय शरणागत मी कुणाला होऊ? त्रिभुवनामध्ये मी तुमच्यासारखं दुसरं कोणी पाहूच शकत नाही, त्यामुळे तुमच्याशिवाय कुणाला शरण जाऊ असा प्रश्न तुकोबाराय विचारतात. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुकोबाराय बोलून दाखवतात. ज्ञानोबारायांनी सुद्धा 9व्या अध्यायामध्ये चिंतन करताना गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत, इथल्या शरण पदावरचं व्याख्यान बघा. ज्ञानोबारायांनी चिंतन करताना सांगितलंय, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, शरणागता शरण्य मीची एक. भगवान म्हणतात अर्जुना, जो मला अनन्य भावानं शरण आलेला आहे त्याचे निवारी मी जन्म मरण, त्याचे जन्म मरण मी दूर करतो. का? कारण शरणागताला शरण्य या जगतामध्ये मी एकटाच आहे, माझ्याशिवाय अन्य कोणी शरण येऊ. म्हणून ते गीतेमध्ये 2 वेळेला आहे नाव, 2 वेळेला तमेव शरणम गच्छ, सर्व भावेन भारत एक, आणि सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. दोन्ही ठिकाणी आपण बघा. ज्ञानोबाराय म्हणतात, अहम वाचा चित्तांग देवोनिया शरणरिग महोदधिका गांग रिगाले जैसे. शरण जाणं म्हणजे काय? अरे शरण जाणं म्हणजे त्याच्याशी एकरूप होणं आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. इथं शरण म्हणजे काय याची व्याख्या करताना ज्ञानोबारायांनी म्हटलंय, आपुलेनी भेदेवीण माझे जाणीजे जे एकपण, तया नाव शरण मज येणे गा. त्याला मी शरण येणं असं म्हणतो अर्जुना. कशा पद्धतीनं? आपुलेनी भेदेवीण, स्वतःला वेगळं न ठेवता जो माझं एकपण जाणतो. परमात्मा एक आहे पण मी वेगळा नाही आहे, मी सुद्धा त्याच्यातलाच आहे आणि मी सुद्धा तोच आहे असं जो जाणतो तो मला. नदी समुद्राला शरण जाते म्हणजे काय होतं? नदी समुद्राला शरण गेली म्हणजे काय झाले? अरे ती समुद्रच झाली. नाते समुद्राची होवनी ठेले, तेवी चित्ताचे चैतन्य जाहले, जेथ यातायात निमाले घनानंद जे. ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. कितीतरी प्रमाणात ज्ञानेश्वरीत गाथ्यात आपल्याला सापडतील. भगवंतानी सगळ्यांना शरणागतीचं महत्त्व सांगून दिलं. विभीषण आला. विभीषण रामचंद्र प्रभूंच्या चरणावर मस्तक टेकवतोय. नमस्कार झाला. विभीषणाने सांगितलं, देवा सगळं सोडून आलो, काही राहिलं नाही. भवंतम सर्वभूतानाम शरण्यम शरणम गतः. देवा सोडून आलो, कारण या जगतामध्ये शरण जाण्याच्या योग्यतेचे आपलेच फक्त चरण आहेत, दुसरीकडे कुठे जाता येत नाही. सर्व भूतांना शरणागतीचं एकच स्थान आहे देवा, ते म्हणजे तुमचे चरण. तुमच्या आश्रयाला सगळे जीव येतात. भवंतम सर्व भूतानाम शरण्यम शरणम गतः. मी मात्र सगळं सोडून आलो. ज्याचा ज्याचा आश्रय करून मानवी जीवन सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातो ते सगळं सोडून आलो. काय काय सोडलं तू? हे विचारल्यानंतर विभीषणाने सांगितलं, परित्यक्ता मया लंका मित्रानीच धनानीच. विभीषण बोलतात, मी या लंकेचा परित्याग केला, मी धनाचा परित्याग केला. काही आणलं नाही देवा तुम्हाला समर्पित करायला माझ्याबरोबर, काही आणलं नाही मी, आणि मित्रही सगळे सोडून आलो. परित्यक्ता मया लंका मित्रानीच धनानीच, तुम्हाला मी शरण आलेलो आहे हे विभीषणाने सांगितलं. रामचंद्र प्रभूंना आनंद झाला. भक्त आहे, शरणागत झाला, देवाला भक्त भेटल्याचा आनंद असतो. विभीषण तिथं आले. आल्यानंतर त्यांची शरणागती झाली. शरणागती झाल्यानंतर मात्र रामचंद्र प्रभूंनी त्यांना आश्रय दिला. सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण झालं, कारण रामचंद्र प्रभूंनी शरणागतीचं महत्त्व काय आहे ते सगळं सांगितलं. मग सगळं झाल्यानंतर त्या रामचंद्र प्रभूंनी सांगितलं की रावणाला मारल्यानंतर मी तुला लंकेच्या राज्यावरती बसवेन. असं झालं.
ह्या शब्द दिला आणि शब्द दिल्यानंतर एके दिवशी म्हणे, आता हे रामायणात आलं नाही, पण एके दिवशी म्हणे लक्ष्मणाने गमतीनं असं विचारलं, देवा विचार न करता कुणाला तरी शब्द देता, काहीतरी होऊन जातं, थोडा तरी विचार करा, विचारतो वचनाआधी असं तुकोबऱ्यांनी म्हटलंय, जरा गाथा बिथा वाचत चला देवा, असं लक्ष्मणाने रामचंद्र प्रभूंना सांगितलं. विचार वचनाच्या आधी करायचा असतो ना, तुम्ही वचन कसं असं डोळे झाकून देता. म्हणे काय झालं, त्या बिभीषणाला कशाला वचन दिलं की मी तुला लंकेच्या राज्यावरती बसवेन म्हणून. रामचंद्र प्रभू म्हणाले बिघडलं काय त्याच्यामध्ये, बिघडलं काय, रावणाला मारल्यानंतर कुणाला तरी राजपदावर बसवलं पाहिजे की नाही, कारण ते राज्य आपण जिंकलंय, मग त्याची व्यवस्था लावायची जबाबदारी आपली आहे, कुणाला तरी तिथं बसवलं पाहिजे, त्याचाच भाऊ आहे, बसवलं तर काय अडचण आहे. लक्ष्मणाने सांगितलं तसं नाही हो, ठीक आहे तुम्ही शब्द दिला नंतर रावणाच्या वधानंतर बसवलं हे सगळं ठीक आहे, पण समजा आत्ता हे सगळं व्हायच्या आत जर रावणाची बुद्धी बदलली आणि रावण सीतेला घेऊन आला आणि बिभीषणाप्रमाणे तुम्हाला शरणागत झाला, शरण आला, तर मग काय करता, मग काय करता. आता तो शरणागत झाला म्हणल्यानंतर तुम्हाला मारता येणार नाही ना त्याला, आणि त्याला जर मारता आलं नाही तर त्याला मारून तुला राज्यावर बसवतो, या तुमच्या शब्दाचं काय, या वचनाचं काय होईल, मग बिभीषणाची काय व्यवस्था लावता. रामचंद्र प्रभू हसले आणि लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा चिंता का करतोस रे, चिंता करण्याचं काय कारण आहे, रावण जर मला शरण आला तर लंका त्याच्याकडे राहील, मग बिभीषणाचं काय, माझी अयोध्या आहे ना ती बिभीषणाला देऊन टाकेल, बिभीषणाला त्या गादीवर बसवेन, हे रामचंद्र प्रभू बोलले. रामचंद्र प्रभूंना बिभीषणाची शरणागती हा फार 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 आनंदाचा भाग वाटला, चांगलं काहीतरी आपल्याला प्राप्त झालं असं वाटलं. त्यानंतर मग बिभीषणाला तसा शब्द दिला. मग ते सुग्रीवाने त्या शार्दूलाने सांगितल्यानुसार आपला एक दूत रावणाकडे पाठवला, पुन्हा एकदा काही सांगितलं, समजावून सांगण्याचा सामाचा प्रयत्न केला, परंतु ते काही जमलं नाही.